रंग रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली। वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या। पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका। तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची ये घरी यमन ये। पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका। नमिला गणपती माऊली गणपती माऊली सारजा। आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावी मती। गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करुणी रंका धरी हाता। तुका म्हणे माता पिता गुरुबंधू, तूच कृपा सिंधू पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानुगम्यं, वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। महायोगपीठे तटे भीमरत्या, पुरं पुंडरीकाय दातो मुनिद्री। समागत्य तिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे। जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण, सद्गुरूंचे ते नमस्कारून येता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु गुरु सुधारी। वरण उर गोबीर विमल जसू, जोदाय कुफल चारी। बुद्धीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। बघा, देवादिदेव गणपतीरायांना वंदन करून झालं, पांडुरंगाला वंदन करून झालं, सर्व संतांना वंदन करून झालं, त्याचबरोबर अंजनी सूत हनुमंतरायाला वंदन करून झालं। आता इथे असणाऱ्या माझ्या माता पित्यां समान असणाऱ्या आपणा सर्वांच्या चरणावरती, तसेच मागे उभे असणारे आणि आपल्यापैकी सर्व वारकरी संत मंडळींच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो। वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या। पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका। तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची ये घरी यमन ये। पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका। विठ्ठल विठ्ठल बघा काय आहे ना, खरं म्हणजे आषाढी कार्तिकीच्या वारीच्या निमित्ताने इथं येण्याचा माझ्या आयुष्यातील हा पहिलाच क्षण। आणि आतापर्यंत हे जमलं नसतं असं नाहीये, आतापर्यंत हे यायला जमलं असतं असं नाहीये, पण त्याच्यासाठी काहीतरी काळ वेळ, काहीतरी योगायोग, नाव आहे सुयोग, पण त्याच्यात योग आहे की नाही हे मात्र माहिती नाहीये। मग कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा योग यावा लागतो, आणि तो योग येण्यासाठी त्या योगासाठी तिथपर्यंतचा योग असणारी काही मंडळी आपल्या योगाला साथ द्यावी लागतात।
नुसतं आपल्याच एका योगाने होणार नाहीये, तर कुणाच्या तरी कुणाच्या साथीची गरज असते. मग आपल्या नशिबात नसेल ना तर त्याच्या नशिबात असतं. मग त्याच्या नशिबामुळे आम्ही त्याच्या साथीला राहिल्यामुळे आमचाही योग त्याच दृष्टिकोनातून चालतो. आणि तशाच पद्धतीने याच पद्धतीने मला देखील आजची ही जी संधी मिळाली इथे येण्याची, ही जी संधी मिळालेली आहे ना, ही आपले पवार महाराज असतील, सकपाळ महाराज असतील, ह्या आमच्या माऊली असतील, सगळ्यांना परिचित आहेत. नावं कोणाची घ्यायला नको. आणि सगळे सगळे व्हिडिओ शूटिंग करणारे असतील. हा, मला म्हणाले जरा चंद्रभागेला जाऊन येतो आणि तुमच्या उत्तरार्धापर्यंत येतो, पण नाही थांबल्या, पूर्वार्धातच आले. आणि खरोखर भाग्य वाटतं ना, खरोखर वाटतं की बाबा जन्माला येऊन काहीतरी सार्थक झालं. आणि इतरांचं काही माहिती नाही पण मी मात्र धन्य झालो. इतरांचं काही माहिती नाही पण मी मात्र धन्य झालो. का धन्य झालो? कारण आज ज्या ठिकाणी हा योग आलेला आहे ना, आता माझी बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की पंढरपुरामध्ये ना एक तरी कीर्तन आपलं झालं पाहिजे. कारण कीर्तन तसा काही फार मोठा कीर्तनकार नाहीये, अजून अज्ञानी बालकच आहे आणि नवीन नवीन सुरुवात आहे. चाललेलं आहे सगळं, प्रयत्न थोडे थोडे चालू आहेत. आपल्या सर्वांना एवढा काही मी ज्ञानी मंडळीपैकी नाहीये, तसा तेवढा ज्ञानी नाहीये, पण तरी सुद्धा इच्छा होती की ज्या पांडुरंगाची आपण सेवा करतो, ज्याच्या नावाच्या जोरावरती कीर्तन करतो ना, मग त्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन एक तरी सेवा आपल्याकडून घडावी असं वाटत होतं. आणि इथं आल्यानंतर पांडुरंगाने ती इच्छा अगदी सहजपणे पूर्ण केली सहजपणे. पण कुणाच्या साथीमुळे? तर आपल्या सर्वांच्या या संतांच्या साथीमुळे हे शक्य झालं. म्हणून आहे ना, ज्यावेळी इथे यायचं होतं ना, पवार महाराजांनी फोन केला, यांनी सुद्धा फोन केला की येणार आहात का म्हणून. हो येणार आहे, पण खरं सांगू का, एवढी आवड त्या पांडुरंगाला भेटायची नव्हती ना, तेवढी या सगळ्या संत मंडळीला भेटायची आवड जास्त. भाग्याचा उदय भाग्याचा उदय झाला असं म्हणायला हरकत नाहीये. मला पांडुरंगाच्या भेटीपेक्षा जास्त यांची ओढ का माहितीये का? का असेल? कारण देव भेटणं सोपं आहे, आपल्याला देवाची भेट होणं सोपं आहे, परंतु बहु अवघड आहे संत भेटी. संत संगतीचे या संगतीचं सुख आम्ही काय सांगायचं. संतांच्या संगतीचं किती आपण आल्यानंतर आपण बघितलं की आम्हाला 2 दिवस झाले येऊन, पण आम्हाला एकदा तरी घराची आठवण आली का हो? कोणाला आली आपल्यापैकी? नाही. एक कर्तृत्व की आम्ही बाहेर आलोय म्हणून एक फोन करतो आम्ही आणि तो परत फ्लाईट मोडला टाकून किंवा स्विच ऑफ करून परत बॅगेत टाकतो. आमचं लक्ष नाहीये संसाराकडे आज. आणि हीच खरी संत मंडळी आहे जी सगळं काही विसरून म्हणजे निरपेक्ष भावनेने येते, मायेपासून अलिप्त राहते. मग ती सर्वसामान्य जरी असेल ना तरी ती संत पदाला पोहोचलेली असते. म्हणून आज इथे जमलेले आपण सर्वजण संत म्हणून आहोत, वारकरी आहोत. आणि अशा वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी, कीर्तन स्वरूपाच्या रूपाने सेवा करण्याची संधी मला मिळाली, म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. आणि मी एकटा धन्य नाहीये, तर माझ्यासोबत आपण सर्वजण धन्यच आहात. मगाशी म्हटलं की इतरांचं काही माहिती नाही, पण बोललो म्हणून तसा अर्थ घेऊ नका. आपण माझ्या बरोबर आपण सर्वजण धन्य आहात. कारण काय एक दृष्टांत देऊन तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लगेच लक्षात येईल. एक दिवशी नारद मुनी गंगा नदीच्या काठावरून चालले होते आणि पाहिलं तर एक कासव त्या गंगा नदीमधून बाहेर आलं होतं आणि ऊन खात बसलेलं होतं कासव. आणि या नारद मुनीने कासवाकडे बघितलं. कासवाला बघितल्याबरोबर त्याच्या जवळ गेले आणि कासवाला म्हणाले की अरे कासवा, किती धन्य आहेस रे बाबा तू, कारण पवित्र असणाऱ्या गंगेमध्ये तू कायम वास्तव्य करतोस. आम्ही जे सर्वसामान्य लोक आहोत ना, पाप केल्यानंतर एकदा जाऊन येतो ते पाप क्षालन करण्यासाठी त्या गंगेमध्ये, पण तुझा जन्म इतका धन्य आहे, तू इतका धन्य आहेस की तुला कायमच त्या गंगेमध्ये वास्तव्य आहे. किती धन्य आहेस. तर कासव म्हणाला, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे नारद मुनी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी एकटा धन्य नाहीये.
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी एकटा धन्य नाहीये, तर माझ्यासारखे असे कित्येक जीव या नदीमध्ये, या गंगेमध्ये आहेत. मग या सर्वांना या गंगेमध्ये समाविष्ट करून घेणारी गंगा किती धन्य असेल. तुम्ही आम्हाला धन्य म्हणताय, पण आमच्यासारखे असंख्य जीव या गंगेमध्ये आहेत, समाविष्ट करून घेतलेले आहेत त्या गंगेने स्वतःमध्ये. मग ती किती श्रेष्ठ असेल, ती किती धन्य असेल. आणि म्हणून जर धन्यता द्यायची असेल किंवा आभार मानायचे असतील ना, तर कुणाचे माना, गंगेचे माना. आणि म्हणून मग नारद मुनी गंगेच्या इथं गेले, जवळ गेले पाण्याच्या इथं. गंगा हातामध्ये घेतली, नमस्कार केला आणि म्हणाले की हे गंगा माते, एवढ्या सगळ्या जीवांचा सांभाळ करतेस, कुणामध्ये भेदभाव करत नाहीस, आणि म्हणून या सगळ्या जीवांना तारण्याचं काम करतेस, जगवण्याचं काम करतेस ना, एवढं पवित्र काम करतेस, म्हणून तुझं जीवन खरोखरच धन्य आहे बाई. कोण म्हणतायत? नारद मुनी गंगेला म्हणतायत. तर गंगा प्रकट झाली आणि गंगा नारद मुनींना सांगायला लागली की नारद मुनी, आपण म्हणताय ते खरं आहे, माझ्यामध्ये या पवित्र गंगेमध्ये एवढ्या सगळ्यांना मी समाविष्ट करून घेतलेलं आहे, पण मी भाग कुणाचा आहे? एका सृष्टीचा भाग आहे. मी भाग या सृष्टीचा आहे आणि या सृष्टीमध्ये या पृथ्वीने मला आपल्यावरती समाविष्ट करून घेतलेलं आहे, मला वाहण्यासाठी जागा दिलेली आहे. म्हणून खरी धन्यता जर असेल ना, तर त्या पृथ्वीची आहे. म्हणून एक काम करा, धन्यता किंवा आभार जे मानायचे आहेत ना, ते माझे नका मानू, त्या पृथ्वीचे माना. मग त्यांनी त्या पृथ्वीला नमस्कार केला, धरती मातेला, आणि धरती मातेला म्हणाले की हे धरती माता, या सगळ्या जीवांचा सांभाळ करतेस, पवित्र असणाऱ्या गंगेला, सागराला, या सगळ्यांना आपल्यावरती सांभाळून ठेवतेस, म्हणून खरोखरच तुझं जीवन धन्य आहे. धरती मातेला म्हणाले. धरती माता प्रकट झाली. धरती माता प्रकट झाली आणि धरती माता नारद मुनींना सांगू लागली की तुम्ही म्हणताय ते खरं आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण मी या ब्रह्मांडामध्ये असणारा एक छोटासा गोळा आहे. ब्रह्मांडामध्ये असणारा एक छोटासा गोळा आहे, पृथ्वी म्हणते. मग हे जे ब्रह्मांड ज्या व्यक्तीने निर्माण केलंय ना, तो खरा सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून जर धन्यता द्यायची असेल किंवा आभार मानायचे असतील ना, तर त्या ब्रह्मदेवाकडे जा, ज्याने सृष्टी निर्माण केलेली आहे, आणि त्याला धन्यता द्या. नारद मुनी तडक निघाले, ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनाही सेम म्हणाले की हे ब्रह्मदेवा, आपण या सगळ्या सृष्टीची निर्मिती केली, ब्रह्मांड निर्माण केलं, आणि म्हणून आपण खरोखरच धन्य आहात. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की तू म्हणतोयस ते खरं आहे नारदा, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण खऱ्या अर्थानं मी धन्य नाहीये. मला ज्यानं आज्ञा केली की बाबा ही सृष्टी घडव, किंवा मला ज्याने ही संकल्पना दिली, मला ज्याने ही सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी दिली ना, तो खरा धन्य आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याकडे तुला जावं लागेल आणि त्याला धन्यता द्यावी लागेल. मग आता त्यावेळी परमात्म्याचा अवतार द्वारकेमध्ये श्रीकृष्ण म्हणून होता. द्वारकेमध्ये श्रीकृष्ण म्हणून होता. ही गोष्ट आहे द्वापार युगातली. मग द्वापार युगामध्ये स्वतः परमात्मा आहेत म्हणून हे ब्रह्मलोकातून द्वापार युगा त्या द्वारकेमध्ये आले भगवान श्रीकृष्णांच्या इथे, आणि श्रीकृष्णांना हात जोडून म्हणाले की भगवंता, परमात्मा, तुमच्या संकल्पनेने, तुमच्या इच्छेने आणि तुमच्या आज्ञेने हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे, आणि तुम्ही या सकळ जीवांचा सांभाळ करताय, म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही खूप खूप धन्य आहात, म्हणून मी तुमचा आभारी आहे. त्यावरती भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले असतील माहितीये का, की नारदा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, तू जे सांगतोस त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. या सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती मी केली, सगळ्या जीवांचा सांभाळ सुद्धा मी करतोय, पण खऱ्या अर्थानं आहे ना, मी कोण आहे, मी कसा आहे, मी कसा भेटेन, हे जे सर्वसामान्यांना दाखवून देतात ना, जर मी कोण आहे हे कळालंच नाही तर धन्यता कसली आणि कुणाला द्यायची. मग हे जे सांगतात किंवा हे जे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवतात ना, तो खऱ्या अर्थानं धन्य आहे. म्हणजे कोण? धन्य जगी तोची एक हरिरंगी. आता हरिरंगामध्ये नाचणारे कोण आहेत? आता इथे आपण सर्वजण कालपासून काय करतोय? या सगळ्या हरिरंगामध्येच नाचतोय ना. मग खऱ्या अर्थानं आज आपण सर्वजण धन्य आहात. मी एकटा धन्य नाही की कीर्तन करायचा योग आला म्हणून, तर आपण सर्वजण धन्य आहात, आणि सर्वजण या धन्य दिवशी धन्य होऊन या संतांच्या संगतीमध्ये येऊन आज इथं एकत्रित जमलेलो आहोत, आणि हा सोहळा आपण आनंदाने उपभोगत आहोत. हा सोहळा वरच्या स्वर्गात असणाऱ्या देवांना सुद्धा सहजासहजी मिळत नाही, एवढं या पृथ्वीवरती हे भूवैकुंठ स्थापन झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना ते सुख मिळत आहे.
आणि स्वर्गीचे सुरवर स्वर्गीचे सुरवर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा कशासाठी नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाव कशासाठी स्वर्गामध्ये असणारे देव इच्छा प्रकट करतात की मृत्यू लोकात जन्म व्हावा ते तर अमर आहेत स्वर्गामध्ये जे आहेत ते अमर आहेत त्यांना मृत्यू नाहीये तरी पण काय इच्छा प्रकट करतात मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा कशासाठी कारण इथं जे चालतं ना या पृथ्वी लोकावरती ते तिथं नाही चालत तिथं फक्त काय आहे विठ्ठल विठ्ठल हा सुख सोहळा स्वर्गी नाही जे इथं चालतं ना इथं चालतं म्हणजे काय चालतं इथं तर नामस्मरण चालतं हे नामस्मरण वरती नाहीये हे हरिकीर्तन वरती नाहीये आणि म्हणून त्याचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गामध्ये अमर असणारे देव इच्छा प्रकट करतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा बरं मृत्यू लोकामध्ये कुठे इंग्लंडला अमेरिकेत इकडे चालेल का जन्म घेऊन त्यांना नाहीये कारण भारत देश सोडला तर बाहेर कुठेही हे हरिकीर्तन चालत नाही आता काही ठिकाणी इकडची परंपरा गेलेली आहे म्हणून तिथेही थोडंफार चालायची सुरुवात झालेली आहे बाहेरच्या देशांमध्ये पण याचा मूळ गाभा कुठे आपल्या भारत देशामध्ये बरं या भारत देशामध्ये तीर्थस्थान किती आहेत 3.5 शक्तीपीठ आहेत 12 ज्योतिर्लिंग आहेत आणखीन बघायला गेलं तर वेगवेगळ्या देवांची वेगवेगळी ठिकाणं आहेत आणि मुळात बघायला गेलं तर आपले देव 33 कोटी आपला एक देव आहे का 33 कोटी मग जेवढी देवांची संख्या तेवढीच त्यांच्या रूपांची आणि त्यांच्या तीर्थक्षेत्रांची संख्या म्हणून आम्हाला या भारतवासियांना ना ह्या गोष्टी सहज मिळतात आणि लवकर मिळतात परंतु त्यात पण तुकाराम महाराजांनी एक थोडस असं वेगळं वर्णन केलं की एवढी सगळी तीर्थक्षेत्र या भारतामध्ये आहेत भारताचं थोडं सोडा पण महाराष्ट्रात जरी बघितली ना तरी भरपूर तीर्थक्षेत्र आहेत महाराष्ट्रात सुद्धा भरपूर तीर्थक्षेत्र आहेत पण तुकाराम महाराज असं म्हणतात की मी अनेक तीर्थक्षेत्र फिरून बघितली अनुभव सांगतात हा मी अनेक तीर्थक्षेत्र फिरून बघितली पण मला तिथं आणि इथं काहीतरी फरक दिसतोय इथं जे आहे ते बाकीच्या ठिकाणी नाहीये जे इथं आहे ते बाकीच्या ठिकाणी नाहीये इथं म्हणजे कुठे पंढरपूरला मग पंढरपूरला काय आहे साक्षात पांडुरंग आहे बाप रखुमा देवीवर आहे मगाशीच म्हटलं मुद्दामून हात वरती केला आणि इकडे केला तो हा विठ्ठल बरोबर तो जो आहे तोच हा आहे तो इथे आहे आमच्या इथे आणि हा जो आहे ना तो सर्व सुखाचे आगर आहे नुसता उभा नाही राहिला सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर
हा आमचा बाप आहे आणि रखुमादेवीचा वर आहे. वर म्हणजे पती. मग हा जो रखुमादेवीचा वर आहे, पती आहे ना, त्याच्या समोर सगळ्या प्रकारची सुख हात जोडून उभे असतात. म्हणून 18 ते 20 लाख लोकांच्या संख्येने आज सुद्धा वारकरी या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करताना, वाऱ्या करताना आम्हाला दिसतात. आम्हीच देखील त्यातलाच एक भाग आहे. पण मला सांगा, इथून गेल्यानंतर पुन्हा आमची आहे ती स्थिती तशीच आहे ना घरात गेल्यानंतर? सुख किती दिवसाचं आहे? आज आपण एकादशीला इथं जमलोय, वेगवेगळ्या लोकांमध्ये आहोत म्हणून हे इथं आज मिळतंय. पण इथून घरी गेल्यानंतर पुन्हा त्यामुळे काय आहे ना, आम्ही वास्तविक पंढरी अजून जाणून घेतलेली नाहीये. पण मला फक्त 10 मिनिटं द्या तुमच्या विषयावर येण्यासाठी, कारण माझा विषय अर्धवट राहील. 10 मिनिटं मी तुमच्या विषयावर येतो. विठ्ठल या पृथ्वी तलावरती अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक देवदेवतांची ठिकाणं आहेत. परंतु तुकाराम महाराजांना काहीतरी वेगळं सांगायचंय. तुकाराम महाराजांचा जो अनुभव आहे ना, तो वेगळा आहे. यांचं प्रमाण पूर्ण करण्यासाठी किंवा यांच्या प्रमाणाचं विश्लेषण करण्यासाठी थोडी 2 मिनिटं घाई करतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणाकडे येतो. वाराणसी गया पाहिली पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीच्या. आता भारतामध्ये इतकी तीर्थक्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये काही प्रमुख म्हणायला गेलं तर वाराणसी. वाराणसी म्हणजे भगवान शंकरांची, वाराणसी म्हणजे काशी. त्यानंतर आहे वाराणसी गया, दुसरं तीर्थ गया सांगितलंय, तिसरं द्वारका सांगितलंय. पण मी ह्या तिघांचंही नाही सांगत, आणखीन पुढे जाऊन सांगतो. त्रिवेणी संगम असेल, उज्जैन असेल, किंवा आणखीन 3.5 शक्तीपीठ असतील, अष्टविनायक असतील, 12 ज्योतिर्लिंगांपैकी कोणतं घ्यायचंय ते घ्या. अनेक तीर्थ आहेत, अनेक तीर्थ. पण आम्हाला जे पाहिजे ना ते या बाकीच्या ठिकाणी नाहीये. आम्हाला जे पाहिजे ते बाकीच्या ठिकाणी नाहीये. वाराणसी म्हणजे काशी हे भगवान शंकरांचं क्षेत्र. आणि काशीचं महत्व काय? काशीला गेला तो मुक्त झाला. गेला म्हटल्यावर थोडं वेगळं वाटतं नाही का? काशीला गेला तो मुक्त झाला. काशीला गेल्यावर मुक्ती मिळते. पण मुक्ती कधी मिळते? आता येतं. कधी? मेल्यावर येते. काशीला जायचं तर मरावं लागतं म्हणजे तो काशीला गेला. पूर्वी लोक काशीला गेली ना की पुन्हा घरी नाही यायची. तेव्हा गावातील मंडळी म्हणायची तो फक्त गेला नाही, काशीला गेला. म्हणजे सांगायचं काय आहे, काशीला गेल्यानंतर मरायला लागतं, वाराणसीला गेल्यानंतर मरायला लागतं, तेव्हा मुक्ती मिळते. मेल्यानंतर मुक्ती मिळते. म्हणजे आमचा जन्म आम्हाला अर्धवट सोडावा लागेल जर काशीला जायचं म्हटलं तर, मुक्ती पाहिजे तर. त्यानंतर आहे गया. आता गया म्हणजे गयासूर नावाचा एक राक्षस असतो. भगवान विष्णूंची भक्ती करून वरदान वगैरे मिळवलेले असतात. आणि काय आहे, या गया या तीर्थक्षेत्रावर आहे ना, इकडं काशीचं झालं मुक्ती, आणि इथं जे आहे ना, इथं पिंडदान केलं जातं. गया जे तीर्थक्षेत्र आहे तिथे पिंडदान केलं जातं. पण एक गडबड झाली. काय गडबड? तर पिंडदान करताना ना त्याच्या छातीचा भाग एक ठिकाणी आहे, डोक्याचा भाग आहे, हाताचे भाग आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पिंडदान केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मुक्ती मिळते.
आपल्या सर्वांना माहिती असेल, कारण प्रत्येक जण वारकरी आहे, सगळे अभ्यासू आहेत, एवढं काय जास्त खोलवर सांगायची आवश्यकता नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण गडबड काय माहितीये का, आता तिथे असणारे जे पंडित आहेत, तिथे असणारे जे ब्राह्मण आहेत, ते तिथला विधी करतात पिंडदानाचा, हे आम्हाला सांगत नाही तो की कुठली मुक्ती कुठल्या ठिकाणी मिळते, छातीच्या भागाच्या इथल्या जमिनीवर कोणती मुक्ती मिळते, मस्तकाच्या भागावरती पिंडदान केल्यावर कोणती मुक्ती मिळते, हे आम्हाला सांगत नाहीत. कारण त्यांना एक पटपट पटपट उरकायचं असतं. म्हणून तिथंही गेलो तरी फेल ठरलो, तिथंही गेलो तरी आम्ही कुठंतरी कमी पडलो. कारण मुख्य आम्हाला जे पाहिजे ते मिळालंच नाही. आम्हाला अमुक अमुक मुक्ती पाहिजे, सायुज्य मुक्ती पाहिजे, आणि तिचं ठिकाण जर डोक्याजवळ असेल आणि आम्ही छातीजवळ पिंडदान केलं तर ती मुक्ती भेटणार नाहीये ना, नाही भेटणार आहे. म्हणून ही अशी जी तीर्थक्षेत्र आहेत, वाराणसी, गया, द्वारका, त्रिवेणी संगम, आणखीन बरीच काही घेतली तरी, पण इथली जर तुलना केली ना, वाराणसी, गया, पाहिली, द्वारका, परिणये तुका पंढरीच्या, तुका म्हणजे तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे, वाराणसी, गया, पाहिले, द्वारका, परिणये तुका पंढरीच्या, म्हणजे ते स्वतःच्या नावाचा उच्चार करतायत का, परिणये तुका पंढरीच्या? नाही. तुका म्हणजे तुलना, तुका म्हणजे तुलना. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकयासी आले. तुकिता म्हणजे तिथं तुकाराम महाराज नाही आहे. तुकिता तुलनेसी, या तुलनेची तुका केल्यानंतर, दोघांमध्ये तुलना केल्यानंतर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकयासी आले. तसं वाराणसी, गया, पाहिली, द्वारका, परिणये तुका पंढरीच्या, म्हणजे पंढरीशी यांची तुलना होऊ शकत नाही, अजिबात तुलना होऊ शकत नाही. कारण काय आहे ना, या पंढरपूरचा महिमा फार वेगळा आहे. बाकीच्या या तीर्थक्षेत्रांवर कुठेही जा, आता परत मूळ पदावर येतो की ही जी तीर्थक्षेत्र आहेत बाकीची, या ठिकाणी फक्त आणि फक्त बाजार मांडलेला आहे, फक्त आणि फक्त बाजार मांडलेला आहे. म्हणजे आमच्या पंढरपुरात बाजार नाहीये असं मी म्हणत नाहीये, पण पंढरपूरचा बाजार आणि तिथला बाजार याच्यात भरपूर फरक आहे. तिथला बाजार हा वस्तूंचा असतो, वेगवेगळ्या कपड्यांचा असतो, भांड्यांचा असतो, वेगवेगळ्या प्रोडक्टचा असतो. पण आमच्या इथला बाजार कसला आहे, संत सज्जनी मांडले दुकान, बाजार आहे. पण इथं बाजार कुणाचा आहे, इथले दुकानदार कोण आहेत, कुणी दुकान मांडलंय, संतांनी दुकान मांडलंय. आणि या दुकानामध्ये काय विकलं जातंय, हो कसला बाजार भरलाय, या वस्तू कोणत्या आहेत, पंढरी हा नामाचा बाजार. कसला बाजार आहे, नामाचा बाजार आहे. मग जर नामाचा बाजार आहे तर प्रमाण आहे, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुग्रंथी. मग चारही प्रकारच्या मुक्ती या नामाच्या जवळ हात जोडून उभ्या आहेत. आणि हे नाम आम्हाला इथं फुकट मिळतं, या नामाचा बाजार मांडलेला आहे. बाकीच्या ठिकाणी गेलं तर वस्तूंचा बाजार आहे, इथं नामाचा बाजार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं मुक्ती कुठे मिळेल, पंढरपूरला मिळेल की नाही. त्याच्यासाठी अट्टहास करायची आवश्यकता आहे का, नाही आवश्यकता. पण तरी इथं फुकट मिळतंय ना, तरी आम्हाला तीही नको म्हणताय, तीही नको आहे आम्हाला. तुकाराम महाराजांनी जेव्हा देव भेटला तेव्हा देवाने सांगितलं, बाबा काय पाहिजे ते माग, तुला काय हवं ते माग. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी आपल्यासारखं काही मागितलं नाही की बाबा मला सुख संपत्ती हवे, ऐश्वर्य हवंय, बंगला हवे, गाडी हवे, काही नाही. त्यांची संपत्ती काल महाराजांनी सांगितले किती एकर जमीन होती, 25 गाड्या भरून इंद्रायणीमध्ये कर्ज खातीची ती पुस्तकं किंवा वह्या त्या टाकून दिलेले.
एवढी श्रीमंती होती म्हणजे पुढच्या 7 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या तुकाराम महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी. मग एवढी संपत्ती क्षणार्धात वाया घालवली. ते किती श्रीमंत असतील. आणि आपण आत्ताच्या सरकारची गोष्ट करतो की कर्जमाफी व्हावी म्हणून शेतकऱ्यांना. मग तेव्हा तुकाराम महाराजांनी केवढी मोठी कर्जमाफी करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांसाठी. सांगायचं काय आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी बाजूला राहू देत, पण तुकाराम महाराजांना हे सगळं जर घालवायचंच आहे तर ते कशाला मागतील याची आसक्ती नाहीये. देवाकडे काय मागितलं त्यांनी, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आता परत कालच्या मुद्द्याकडे येतो तुमच्या. महाराजांनी काल सुंदर वर्णन केलं होतं की ज्यावेळी मातेच्या गर्भामध्ये आम्ही असतो, मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळी आम्ही आहोत ना, तेव्हा आतमध्ये आम्हाला अनेक यातना होत आहेत. अनेक. आम्हाला वाटतं की जीवन जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतच फक्त दुःख आहे, पण नाही, आतमध्ये असताना सुद्धा, जन्माच्या आधी सुद्धा आम्हाला दुःख आहे. काय सांगू मी गर्भीच्या यातना मज भोगिता नारायण. याच्यामध्ये आतमध्ये अनेक जंतू आहेत, कृमी कीटक आहेत, रक्त आहे, मांस आहे, या सगळ्याचा सामना या बाळाला करायला लागतोय आतमध्ये. आणि त्यावेळी तो देवाला सांगतोय, विनवणी करतोय की देवा बाबा मला सोडव याच्यातून. या गर्भामध्ये अनेक यातना आहेत, कारण मलमूत्र युक्त देह आहे, म्हणून अनेक परिस्थितीचा सामना करायला लागतोय. म्हणून देवाला विनंती करतोय की बाबा मला याच्यातून सोडव. क्षणाक्षणाला त्याचं ध्यान करतोय हा जीव, कारण या संकटातून मुक्त व्हावं. मग भगवंत त्याला म्हणतो मी तुला बाहेर काढीन, पण याच्या बदल्यात माझा फायदा काय, माझा फायदा काय. नाही, मी कायम तुला स्मरणात ठेवीन, कायम तुझं ध्यान करीन, कारण तू तोच अहम ब्रह्मास्मी त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. म्हणून मी तुला कधीही विसरणार नाही. आणि वचन देतो, देव म्हणाला वचन दे. वचन दिलं कोणी, जीवाने आतमध्ये वचन दिलं. आतमध्ये असेपर्यंत माहिती होतं, आतमध्ये असेपर्यंत माहिती आहे की अहम ब्रह्मास्मी त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी किंवा सोहम सोहम, आतमध्ये असेपर्यंत. पण बाहेर आल्यानंतर काल महाराजांनी सांगितलं तसं की कोहम कोहम, किंवा बाहेर आल्यानंतर म्हणतो मी वचन कवा दिलं कवा दिलं, रडतं कसं कवा कवा रडतं ना, काल त्यांनी सांगितलं आपल्याला. तर बाहेर आल्यानंतर मूळ गाभा विसरला, कारण बाहेर आल्यानंतर मूळ मायेला स्पर्श झाला. त्यामुळे बारशाला ठेवलेलं नाव त्या नावाने स्वतःची ओळख सांगू लागला. म्हणजे मी अमुक अमुक आहे, मी या गावचा पाटील आहे, मी या तालुक्याचा कोणतरी मोठा अधिकारी आहे, किंवा मी आमदार आहे, खासदार आहे, ही ओळख झाली आमची. किंवा मी जर नसेल तर इथलं कीर्तन होणार नाही होणार. पण याच मीपणामुळे आम्ही आमच्या स्वतःला बंधन घालून घेतो. पहिला मुक्त होता, आतमध्ये असताना मुक्त होता, परी स्वतःहून स्वतःला बद्ध करून घेतलं, विसरला. म्हणून तुकाराम महाराज काय मागतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. फक्त एकच, गुण गायीनं आवडी याची माझी सर्व जोडी. याच्या पलीकडे मला नको आहे. न लगे मुक्ती धनसंपदा. देव म्हणतोय त्यांना की बाबा तुला पाहिजे तर आता गरिबी आले ना, मिरच्यांचा धंदा तुझा बंद पडला, मिठाचा बंद पडला, हाय ते सगळं घालवलंस, मग आता परत संपत्ती देतो की मी. नाही म्हणाले, काय आवश्यकता नाहीये. न लगे मुक्ती धनसंपदा, फक्त संत संग देई सदा. मुक्तीला सुद्धा नकार दिलाय. मुक्ती स्वतःहून भगवंत देतोय, पण काय सांगितलं, न लगे मुक्ती, मला मुक्ती सुद्धा नकोय. कारण काय आहे, तुकाराम महाराजांना माहिती आहे, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. मग इथं उगाच नाही ते मागून उपयोग काय आहे. एक वरदान मी फुकट घालवीन की नाही. म्हणून न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. या 3 गोष्टी जर मला दिल्यास ना, या 3 प्रमाणांमध्ये मागितलेल्या या 3 गोष्टी जर मला दिल्यास, तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कारण तुझा विसर मला कधीच पडणार नाही. आणि असाच जर जन्म माझा असेल, तू मला जर वचन देत असशील की संत संग देई सदा, तर मला पुन्हा पुन्हा जरी गर्भवास दिलास तरी मला तो मी आनंदाने स्वीकार करेन. मग तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. असं वचन पांडुरंगाकडे, असं दान मागितलं जातं या संतांच्या कडवे. पण आम्ही येतो आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ 2 मिनिटं का 2 सेकंदच आम्हाला वेळ मिळतो, तरी सुद्धा तेवढ्या वेळात आम्हाला काय काय आमच्या यातना सांगता येतील तेवढा प्रयत्न करतो. बाबा मला हे दे, माझं हे घालवून टाक, हे असे नाना विचार घेऊन आम्ही येतो आणि ते मागायचा प्रयत्न करतो.
मग आम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे आम्ही सर्वांनी की यापासून आम्ही अलिप्त राहिलं पाहिजे. या मायेपासून अलिप्त राहून फक्त त्याच्या रंगामध्ये आम्हाला रंगता आलं पाहिजे, त्या रंगामध्ये आम्हाला मिसळता आलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं तो आम्हाला मिळणार आहे. आणि तसा पांडुरंग जर बघितला, अशी पंढरी जर बघितली, तर आम्हाला घरी गेल्यानंतर सुद्धा कायम सुखच मिळेल, दुःख कधीही आमच्या पदरी येणार नाही. आणि म्हणून आम्ही सगळेजण आज धन्य आहोत की आम्ही सर्वजण पांडुरंगाच्या ठिकाणी, या पंढरी सारख्या अशा पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आहोत. उदंड देखिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे संत जन. ऐसा विटेवर देव कोठे. बाकीच्या ठिकाणी देव बघितले तर कसे आहेत? बाकीच्या ठिकाणचे देव आणि या देवामध्ये फरक आहे. इथला जो देव आहे तो कसा आहे? समान पाऊलात विटेवरती, विटेवरी ज्याची पाऊले समान. बाकीचा बघा, प्रभू रामचंद्रांचा अवतार जर बघितला तर तो 1.5 पायावरती आहे, कारण धनुष्यबाण घेऊन आहे. दुसरा भगवान श्रीकृष्णांचा अवतार बघितला तर देवडा चरणी वाजवितो वेणू, हात खांद्यावरी राधिकेच्या. 16,108 होत्या, तरी सुद्धा प्रेम कुणावर? राधिकेवर. पण इथं जो आहे ना, इथं जो आहे त्याचं लक्ष सर्वांवरती आहे, विटेवरती आहे उभा, आणि लक्ष मात्र सर्वांवरती आहे. तो असं म्हणत नाही की हा वयस्कर आहे, हा या जातीचा आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे. कोणताही भेदभाव नाही आहे. आज 20 लाख लोकांच्या संख्येने जरी पब्लिक येत असेल, वारकरी येत असतील, तरी प्रत्येकावरती त्या भगवंताचं लक्ष एक आहे. तोची एक दान शूरदाता. तो दानवीर पण आहे, शूर पण आहे, दाताही आहे, सगळं आहे तो भगवंत पांडुरंग. म्हणून या पांडुरंगाच्या ठिकाणी, आणि मुळात म्हणजे आम्हाला हे जे बघायला मिळालं ना, आम्ही जसे भक्त मंडळी आहोत ना, तशाच एका भक्तामुळेच हा विटेवरती उभा राहिलाय. म्हणून आम्हाला हे मिळतंय सगळं. बाकीच्या ठिकाणचे जे आहे ते त्यांचे स्वतःचे पराक्रम आहेत, पण हा पराक्रम जो आहे तो भक्ताचा आहे. हा भक्ताचा पराक्रम आहे. त्याच्या भेटीसाठी आला, पण आपल्या सर्वांचं कल्याण झालं. काल महाराजांनी, या पवार महाराजांनी सुद्धा एक उदाहरण दिलं होतं की गाय दूध देते वासरासाठी, पण उपयोग सगळ्या घरच्यांसाठी होतो. थोडस दूध फक्त ती गाय पाना फुटेपर्यंत आपण वासराला तिथे धरतो, आणि मग नंतर दूध आपण आपल्या घरच्यांसाठी वापरतो. तिचं काय मन, तिच्या मनात काय असतं की मी दूध देते ते माझ्या वासराला, पण उपयोग सर्वांना होतो. तसं इथं आहे, आला कुणासाठी? पुंडलिकासाठी. परंतु लाभ कुणाला आहे, फायदा कुणाला आहे? हा, म्हणून आम्हालाही तो फायदा जर पाहिजे असेल किंवा तेवढ्या पात्रतेचं बनायचं असेल ना, तर पहिलं एक लक्षात घेतलं पाहिजे की नका जाऊ हो पंढरपुरा, देव आहे आपुल्या घरा, आई बापाची सेवा करा, नका जाऊ हो पंढरपुरा. म्हणजे पंढरपुरा जाऊ नका म्हणजे इथं येऊ नका असं म्हणायचं नाहीये, पण आपल्या घरामध्ये जे आई वडील आहेत ना आमचे, त्यांना सुद्धा आम्ही त्या पांडुरंग आणि रुक्मिणी मातेप्रमाणे जर बघितलं ना, तर त्या देवाला तिथं यावं लागलं. जर पुंडलिकासाठी पंढरपुरामध्ये येतो, तर आमच्यासाठी आमच्या गावामध्ये, आमच्या घरामध्ये का नाही येणार? वेगवेगळ्या रूपात येईल, पण येणार नक्की. कारण त्यांनी कुणावरही अन्याय केलेला नाही. आणि पुंडलिकाने खरी आई वडिलांची सेवा केली होती. पूर्वी पुंडलिकाला आई वडिलांबद्दल तेवढा आदर नव्हता. आई वडिलांबद्दल आदर नव्हता. लग्न झालं, लग्नानंतर तर भरपूर हाल करायला लागला आई वडिलांचे. आणि एक दिवशी, आता कथा सगळी सांगायला पाहिजे असं नाही, कारण सगळे त्याच क्षेत्रातले असल्यामुळे सर्वांना माहितीये. काशीला चालले सगळी मंडळी, ही आई वडिलांना घेतलं, बायकोला घेतलं, काशीला चाललेले. काशीला जात असताना मध्येच विश्रांतीसाठी म्हणून एका झोपडीच्या इथं थांबले, आश्रमाच्या इथं थांबले. तो आश्रम होता कुकुट मुनींचा, आपल्या सर्वांना माहितीये. पण त्या आश्रमामध्ये जात असताना एक दृश्य दिसलं की 3 कोणतरी मलिन स्त्रिया, अतिशय दुर्गंध त्यांच्या शरीरातून येतोय, अशा 3 कुरूप स्त्रिया या झोपडीमध्ये गेल्या, या आश्रमामध्ये गेल्या. आणि म्हणून हा विचार करायला लागला की विश्रांतीसाठी चाललोय खरा, पण इथं त्या गेलेल्या आहेत त्या अतिशय दुर्गंधयुक्त आहेत. त्या तिथं गेल्यात, पण मला इथं 20 फुटावरती मला नाक धरावं लागतंय, मग जावं की नाही आतमध्ये, हा विचार करत तो होता. बरं, रात्र पण झालेली आहे आणि आजूबाजूला काही सहारा दिसत नाही, म्हणून विचार करत तिथं उभा होता. थोड्या वेळानंतर परत त्या स्त्रिया बाहेर आल्या, पण यावेळी येताना जरा सुंदर स्त्रिया आणि त्यांच्यापासून जसा चंदनाचा सुगंध पसरलेला असतो असा सुगंध पसरलेला आहे, सगळीकडे दरवळलेला आहे. अशा 3 स्त्रिया बाहेर आल्या, म्हणून हा जरा चकित झाला. जाताना 3 वेगळ्या होत्या, परंतु येताना या काहीतरी निराळ्या दिसत आहेत. म्हणून त्यांच्या जवळ गेला आणि विचारलं की बाबा काय असं झालं की या
झोपडीमध्ये किंवा या आश्रमामध्ये जिथे दुर्गंधयुक्त सुद्धा स्त्रिया राहत आहेत नाही, सुगंध असणाऱ्या सुद्धा स्त्रिया राहत आहेत. तर म्हणाले ते तसं नाहीये, असं नाहीये की दुर्गंधयुक्तही राहतात आणि सुगंधयुक्तही राहतात, असं काही नाहीये. तर त्या गेलेल्या ज्या दुर्गंधयुक्त 3 स्त्रिया आहेत ना, त्याच आम्ही आहोत आणि त्याच आता सुगंधितरित्या होऊन किंवा पापमुक्त होऊन पुण्यवान होऊन आम्ही पुन्हा बाहेर आलेलो आहोत. म्हणून आमच्यापासून हा सुगंध दरवळलेला आहे किंवा आम्ही सुंदर दिसत आहोत. पहिला कुरूप होता आणि आता सुंदर झालेला आहोत. पण तू आम्हाला हे विचारू नकोस, कारण तू पापी आहेस. तू आमच्या जवळ उभा राहू नकोस, नाहीतर आम्हाला परत आत जावं लागेल. तू पहिला लांब हो आमच्यापासून. तर म्हणाला यांची नी माझी ओळख नाही आणि पहिल्याच भेटीत सांगतात की मी पापी आहे म्हणून. मग विचारलं की बाबा तुम्ही आहात तरी कोण 3 जणी. मग त्यावेळी त्यांनी स्वतःची ओळख सांगितली. आपल्या सर्वांना माहिती असेल की त्या 3 स्त्रिया म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती, म्हणजे त्रिवेणी संगमावरती असणाऱ्या या 3 नद्या, या 3 देवी इथं आलेल्या आहेत. त्या काय म्हणाल्या की तुमच्यासारखे सर्वसामान्य जन पाप करतात आणि त्या पापाचं क्षालन व्हावं म्हणून आमच्यामध्ये येऊन डुबक्या मारतात, जसं आपण आज सकाळी जाऊन मारल्या. आणि मग या पापामुळे ते पाप, या सगळ्या पापाच्या क्षालनामुळे ते तर मुक्त होतात, पण त्यांचं सगळं दुर्गंध, त्यांची सगळी मलिनता ही आमच्याकडे येते. मग ही मलिनता दूर व्हावी म्हणून आम्ही इथं येतो, कुक्कुट स्वामींच्या इथं. बरं, कुक्कुट स्वामींच्या इथे येऊन आम्ही काय होतो, पवित्र होतो, पुण्यवान होतो? कारण कुक्कुट स्वामी हे आई वडिलांची भक्ती करणारे एक मोठे साधक होते. किंवा नुसते स्वतःचेच आई वडील नाही, तर गावामध्ये असणाऱ्या इतरांचे ज्यांना कोणी मुलांनी टाकून दिलंय त्यांच्या सुद्धा व्यवस्था या कुक्कुट स्वामींनी केलेली आहे आणि त्यांना सुद्धा आई वडिलांसमान मानून त्यांची सेवा करतायत. म्हणून त्यांना सगळ्या प्रकारच्या सिद्धी अवगत झालेल्या होत्या. मग त्या सिद्धीच्या जोरावरती या 3 नद्यांना पवित्र करून सोडायचे. 3 नद्यांना पवित्र करून सोडायचे. आणि ही कथा याने ऐकली पुंडलिकाने. आणि मग त्या 3 नद्या निघून गेल्या. आतमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतलं स्वामींचं आणि म्हणाला की आतापर्यंत मी खूप चुकलो, पण आता मला याच्यातून सुटका हवे. आता माझ्या लक्षात आले की मी काय चूक केलेली आहे, पण याच्यातून सुटका हवे. तर मला सुद्धा तुम्ही तुमच्या सिद्धीच्या जोरावरती माझ्या सगळ्या पापांमधून मुक्त करा. आता पापातून मुक्त करायचं ठीक आहे, पण हे जे कर्म केलेलं आहे या कर्माचं फळ भोगल्याशिवाय सहज कसं करायचं? सहज नाही ना करता येणार. म्हणून थोडस तरी त्या कर्माचं फळ तुला मिळालं पाहिजे. म्हणून काय कर, तू इथून निघून जा, ज्या मार्गाने आलास त्या मार्गाला परत जा. आणि एक ठिकाण तुला असं मिळेल की नदीच्या काठावरून तू दगडी दगडी टाकत जायचं, खडे उचलायचे, टाकायचे. जिथं तुझा दगड तरंगेल ना त्या ठिकाणी तू तुझ्या आई वडिलांची भक्ती करायची. म्हणजे तू खऱ्या अर्थानं पापमुक्त होऊन जाशील. ज्या ठिकाणी दगड तरंगेल त्या ठिकाणी. बरं, हे झाला अर्धा भाग. आता जरा पहिल्या भागाकडे येऊया. काय झालेलं एक वेळेस गौतम ऋषींची पत्नी अहिल्या ही खूप सुंदर दिसत होती, म्हणून इंद्रदेव मोहित झाला. आणि इंद्रदेव मोहित होऊन गौतम ऋषींचा वेश घेऊन त्याने तिच्या बरोबर संबंध ठेवले. आणि हे गौतम ऋषींना कळालं आणि गौतम ऋषींनी अहिल्याला म्हणजे स्वतःच्या पत्नीला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. आणि त्याचबरोबर ज्याने हे कृत्य केलं म्हणजे इंद्र, या इंद्राला सुद्धा शाप दिला की तुला कुष्ठरोग होईल, तुझ्या शरीराला होल पडतील आणि त्याच्यातून रक्त किंवा पू बाहेर पडेल, दुर्गंध बाहेर पडेल, असा श्राप दिला. आणि या शापातून मुक्त होण्यासाठी आता इंद्रदेव घाबरलेत. मुक्त होण्यासाठी ते भगवान विष्णूंकडे गेले. आता इथं सुद्धा 2 कथा सापडतात. इथं एक ठिकाणी अशी कथा सापडते की इंद्रदेव सुटकेसाठी नारदांकडे गेले आणि एक ठिकाणी सापडते की विष्णूंकडे गेले. विष्णूंकडे गेल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना आपल्या जवळ असणारा एक लोहदंड दिला. ही एक कथा आहे. लोहदंड दिला आणि तो लोहदंड घेऊन या पृथ्वी तलावर फिरायला सांगितलं. ज्या क्षेत्रावरती, ज्या नदीमध्ये हा लोहदंड तरंगेल, लोहदंड म्हणजे लोखंडाचा. आता लोखंड पाण्यावरती धरलं तर तरंगेल का? नाही. मग हा ज्या ठिकाणी तरंगेल ना त्या ठिकाणी तू आंघोळी कर, स्नान कर, म्हणजे तुला या पापापासून, या श्रापापासून मुक्ती मिळेल. तुझी दुर्गंधी आहे, तुझे जे रक्त होल पडलेले आहेत शरीराला किंवा कुष्ठरोग झालेला आहे, या सगळ्यापासून तुला मुक्ती मिळेल. मग अशा ठिकाणी तू जा. ही एक कथा सापडते. आणि नारदांच्या गोष्टीकडे बघितलं, त्या कथेकडे गेलो तर नारदांनी दगडाची नाव बनवून दिली होती. अशी एक कथा. नारदाने दगडाची नाव बनवून दिली होती आणि ही नाव ज्या ठिकाणी तरेल
दगडाची नाव आहे, दगडाची नाव कुठेही बुडणारच आहे. मग ही दगडाची नाव ज्या ठिकाणी, नाव म्हणजे होडी, ही ज्या ठिकाणी तरंगेल त्या ठिकाणी तू तिथे स्नान कर असं एक सांगितलेलं आहे. पण मला तरी वाटतं की भगवान विष्णूंचंच आपण ग्राह्य धरलं तर बरं होईल. मग ज्या ठिकाणी तो लोहदंड तरंगलेला त्या ठिकाणी झालं लोहदंड तीर्थक्षेत्र, लोहदंड तीर्थ. आणि बरोबर हा पुंडलिक जो दगड टाकत आला ना तो या लोहदंडाच्या तीर्थाच्या वरती बरोबर दगड तरंगला. आणि असंही म्हणतात की आजही तिथं दगडी नाव पण तरंगते असं म्हणतात. मग त्या ठिकाणी हा दगड तरंगला म्हणून तिथेच त्याने आपल्या आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. आणि तिथे सेवा करत असताना, आई वडिलांची सेवा करत असताना त्या परमात्म्याला जाणीव झाली की कोणतरी आपला बाबा भक्त आहे जो आता सगळ्या कर्मांपासून, सगळ्या पापांपासून त्याला शालन झालेलं आहे. तर त्याच्या इथं जाऊन त्याला या सगळ्यातून मुक्त करून त्याला योग्य हवे असणारे वर आशीर्वाद आपण द्यावेत. आणि याच हेतूने थोडीशी लीला रचून हे आले, म्हणजे रुक्मिणी आली. आता आम्हाला वाटतं की खरोखर रुसून आली म्हणून, पण या सगळ्या लीला असतात. एखादी गोष्ट, एखादी घटना घडवण्यासाठी या सगळ्या लीला रचलेल्या असतात. म्हणून हे असं कृत्य करून रुक्मिणी आली रुसून. मग तिला शोधण्यासाठी हा पांडुरंग आला आणि बरोबर याच्या म्हणजे पुंडलिकाच्या दरवाजामध्ये आला आणि बाहेरूनच हाक मारली की अरे कोण माझ्या नावाचा जप करतोय आणि आई वडिलांची सेवा करतोय. तर त्याने सांगितलं मी पुंडलिक आहे. तू कोण आहेस? अरे मी स्वतः भगवान परमात्मा आहे. तुझ्या या नामस्मरणाने आणि तुझ्या आई वडिलांची जी भक्ती चालली ना याच्यावरती प्रसन्न होऊन तुला हवा असणारा आशीर्वाद देण्यासाठी आलोय. असं होय, मग ठीक आहे मी आशीर्वाद घ्यायला येतो. पण काय आहे ना आता जर आलो तर माझे आई वडील आता झोपलेले आहेत. मी जर हल्लो तर त्यांची झोप मोड होईल, कारण दोन मांड्यांवरती दोघांची डोकी आहेत. मी जर हालचाल केली तर त्यांची झोप मोड होईल आणि आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड पडेल. म्हणून काय केलं, आजूबाजूला हात लावून बघितला तर एक वीट मिळाली अडगळीच्या इथे. ती वीट त्याने बाहेर फेकली आणि सांगितलं की जोपर्यंत माझी सेवा पूर्ण होत नाही, जोपर्यंत मी बाहेर येत नाहीये तोपर्यंत तू या विटेवरती उभा राहा माझी वाट बघत. आणि म्हणून आजपर्यंत तो काय पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली नाही की आजपर्यंत तो पांडुरंग जो आहे तो त्या विटेवरून खाली उतरलेला नाहीये. म्हणजे त्या भक्तानी, त्या भक्ताच्या उद्धारासाठी तो पांडुरंग आला. पण त्याचा लाभ जो आहे, त्याचा फायदा जो आहे तो आम्हा सर्वांना झाला. म्हणून बाकीच्या तीर्थक्षेत्रांची जर तुलना करायला गेलं ना तर परी नाही तुका पंढरीच्या यासारखी तुलना कुठेही होणार नाही. कारण इथं नामाचा बाजार चालतो, इथं संत मांदियाळी येते, इथं भगवंत समचरण दृष्टी विटेवरी साजरी असा भगवंत उभा आहे. सगळ्यांवरती त्याचं लक्ष आहे आणि आपल्या येणाऱ्या सगळ्या भक्तांवरती तो कुणाचाही भेदभाव करत नाही, सगळ्यांना समान मानतो. बाकीच्या ठिकाणी गेलं ना, आता गेल्या वेळेस आम्ही यांच्याकडे गेलो होतो कारवार साईडला. मग यांनी म्हणजे तुमचा दक्षिण भागाला ना तो, मग त्या साईडला जाऊन बघितलं ना तर नियम आहे. नियम काय तर लुंगी लावल्याशिवाय दर्शन भेटत नाही. किंवा काही ठिकाणी मूर्ती लांब असते, लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. पण आमच्या पांडुरंगाच्या इथं असा आहे का भेदभाव? प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे असतात. सांगायचं अर्थ चुकीचा घेऊ नका किंवा राग मानू नका. सांगायचं काय आहे, बाकीचे महाराष्ट्रातील बाकीच्या ठिकाणी जर गेलो ना तर नियम आहे. पण आमच्या पांडुरंगाच्या ठिकाणी पंढरपुरामध्ये असा कोणताही नियम लागू होत नाही. इथं श्रीमंत असू दे, गरीब असू दे, एखादा अगदी फाटलेले कपडेनी भिकाऱ्याच्या वेशात जरी आला ना तरी त्याला कोणीही अडवू शकत नाही. प्रत्येकाला इथं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. म्हणून परी नये तुका पंढरीच्या. विठ्ठल मग आता आपण सगळे पंढरपूरला येतो. वास्तविक आपलं गाव कुठे आहे? आम्ही कोण कोकणातून आलोय, कोण घाटावरून आलोय, कोण मुंबईतून आलोय, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो आहोत. पण आमचं नातं जे जोडलेलं आहे ना ते या पंढरपूरच्या पांडुरंगाशी जोडलेलं असल्यामुळं आमचा डायरेक्ट कनेक्शन या पंढरीच्या तीर्थक्षेत्राशी येतो. म्हणून आम्ही जरी बाहेर असलो तरी आम्ही पंढरपूरचेच वासी. आम्ही पंढरपूरचेच वासी का माहितीये का? या क्षेत्रामध्ये येऊन आमच्या देहाची भावनाच अशी झाली की देह ही पंढरी, प्रेम पुंडलिक, स्वभाव सन्मुख चंद्रभागा, विवेकाची वीट, आत्मा पंढरी राव, जेथे तेथे देव ठसावला. म्हणजे आम्ही सगळेजण पंढरपूरचेच वासी झालो.
मग आम्ही हे जे पंढरपूरचे वासी आहे ना यांच्याबद्दल जे वर्णन करतात ना तुकाराम महाराज ते अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये. पंढरी चालो पंढरपूरच्या वासियांसाठी तुकाराम महाराज सांगतात की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन एकमेका. बघा इथं कोणीही भेदभाव करत नाही, कोणीही भेदभाव करत नाही. इथं नवरा सुद्धा बायकोच्या पाया पडतो, इथं आल्यानंतर नवरा सुद्धा बायकोच्या पाया पडतो, इथं आल्यानंतर गुरु सुद्धा शिष्याच्या पाया पडतो, इथं मोठा असणारा लहानाच्या पाया पडतो, सगळे एकमेकांच्या पाया पडतात. इथे कोणताही दुजाभाव केला जात नाही. बरं मग असा प्रश्न पडतो की नवऱ्याने बायकोच्या पाया पडणं योग्य आहे का? आतापर्यंत कधी असं बघितलंय का की लक्ष्मीचे पाय विष्णू दाबत राहिलाय? असं कुठं आम्हाला फोटो दिसलाय का? सेवा करण्याचं काम कुणाचं आहे? लक्ष्मीचं म्हणजे स्त्रीचं आहे. असंच आम्ही बघितलं ना आतापर्यंत. पण इथं आल्यानंतर वेगळं दिसतं. पुरुष सुद्धा स्त्रीच्या पाया पडताना आम्हाला दिसतो. असं का? कारण इथल्या लोकांची जी भावना आहे ती कशी आहे की आम्ही जे पाया पडतो ते त्या व्यक्तीला पाया पडत नाही. आम्ही कीर्तनकाराला, विणेकऱ्याला किंवा वारकऱ्याला त्याच्या पाया पडत नाही त्या व्यक्तीच्या, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या परम तत्वाच्या, सच्चिदानंद स्वरूप तत्वाला आम्ही पाया पडत असतो. तो नमस्कार त्या तत्वाला असतो. या शरीराला नाहीये, माझ्या पत्नीला नाहीये, तर पत्नीमध्ये असणारे जे सच्चिदानंद तत्व आहे किंवा परमेश्वराचं जे तत्व आहे ना त्या तत्वाला नमस्कार असतो. म्हणून पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका. इथं कोणताही दुजा भाव केला जात नाही. जर बाहेर गेलो तर अभिमान आमच्या सारख्यांमध्ये भरपूर बनलेला असतो. कारण आम्हालाही वाटतं की बाबा 4 कीर्तनं केली, 4 पुस्तकं वाचली, ज्ञानेश्वरीतल्या 4 ओव्या पाठ केल्या ना आम्हाला की वाटतं की आम्ही ज्ञानी झालो, पेटा बांधला ना म्हणजे आमच्याकडे खूप काही आलं असं वाटतं. आणि म्हणून 4 लोक आमचं ऐकतात, कुठेतरी बसल्यानंतर कीर्तन किंवा प्रवचन ऐकतात. त्यामुळं थोडासा अभिमान किंचितसा आमच्या मनामध्ये तयार होतो की बाबा आहे माझ्याकडे काहीतरी, समोरचे बसलेले ऐकतायत ना म्हणजे ते क्षुल्लक आहेत आणि मी काहीतरी वेगळा आहे असा अभिमान होतो ना आम्हाला कीर्तनकार असल्यामुळे. इथं नाही होत पण बाहेर असताना होतो. असाच गेलो होतो एक ठिकाणी, जुना कॉलेजचा मित्र होता माझा, त्याच्या गावामध्ये कीर्तन. आता गावामध्ये जायला जास्त गाड्या नव्हत्या आणि सकाळी कीर्तन होतं. आता कसं जावं, जायला जास्त गाड्या नाहीत म्हणून आदल्याच दिवशी गेलो, राहिलो त्याच्याकडे जाऊन. उद्या कीर्तन आहे, आदल्याच दिवशी जाऊन राहावं लागलं. थोडीशी ओळख पण होते ना आदल्या दिवशी गेल्यानंतर, आणि ओळख झाल्यानंतर 4 चौघांशी चांगलं बोलल्यानंतर अजून मान वाढतो थोडा कीर्तन करायचा नाही का. आणि म्हणून झालं. त्यांनी सुद्धा मित्राने चांगली विचारपूस केली, काय बाबा आता काय करतो, सगळं चांगलं चाललंय ना? हो म्हटलं, कीर्तन चांगलं चाललंय, चांगली फी भेटते, लोक पण चांगल्या दक्षिणा देतात, सगळं काही चांगलं चाललंय. तुझं काय चाललंय? नाही मी चांगला IT कंपनीत कामाला आहे, सगळं काही व्यवस्थित आहे माझं. झालं दोघांचं भाषांतर, सगळं संभाषण. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला गेलो, कीर्तनाला सुरुवात केली. आता काय आहे ना, जे कीर्तन आम्ही करतो ना हे आमचं स्वतःचं काय आहे का हो? नाही. हे काय आहे? उष्ट आहे. हे जे आहे तो उष्ट आहे. उष्ट कुणाचं आहे? सर ते संतांच्या मुखामधून जे बाहेर पडलेलं आहे तेच उष्ट आम्ही सगळ्यांना वाटतोय. पण आम्हाला थोडासा अभिमान झालाय म्हणून वाटतं की बाबा मी करतोय. आणि रात्रीचं जे बोलणं होतं ना मित्राच्या जवळचं, तर त्याने बोलताना जाणून घेतलं होतं ना की हा जो आलेला आहे कीर्तनकार झालाय, पण याच्यात हा कशाने भरलाय हा त्या मित्राने ओळखलेलं होतं. कारण तोही चांगला शिकलेला आहे, इंजिनियर झालेला आहे, त्यालाही ज्ञान आहे, म्हणून त्यांनी ओळखलेलं आहे की काय कोणती बाधा झालेली आहे ती ओळखलेलं आहे. तोही कीर्तनाला हजर आहे. कीर्तन करायला गेलो, कीर्तनाची सुरुवात केली, थोडं हळूहळू पुढे विश्लेषणाला सुरुवात झाल्यानंतर प्रमाण द्यायची सुरुवात झाली चांगली. पवार महाराज कशा आता पटापट प्रमाण देत आहेत, प्रमाण द्यायची सुरुवात झाली. मग प्रत्येक वेळी प्रमाण काय द्यायचं, जसं आता उदाहरण देतो की तुका म्हणे काही न मागो आणिक. प्रमाण कुणाचं? तुकोबारायांचं. असं म्हटलं की तुका म्हणे काही न मागो आणिक की मित्र उठायचं आणि म्हणायचं ओ महाराज हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. पुढं म्हणायचं ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद्गुरु वाचून. अहो हे ज्ञानदेवांचं वाक्य आहे. एकनाथांचं प्रमाण दिलं, हे एकनाथांचं वाक्य आहे. मग मात्र माझा पारा
कारण रात्री मी याच्याशी जेव्हा बसलो होतो, गप्पा मारत होतो, तेव्हा हा चांगला गोड बोलत होता. मग त्या गोड बोलण्याचा आता फायदा घेतो इथं चार चौघांसमोर, आणि म्हणून राग आला. आणि रागाच्या भरामध्ये तटकन बोललो, ये मूर्खा, तुला जर व्यवस्थित बसता येत नसेल, शांत बसता येत नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता चालता हो घरी. हा म्हणाला, महाराज हे मात्र वाक्य तुमचं आहे. आतापर्यंत जे होतं ते, पण आता जे आहे ते तुमचं आहे. एका क्षणात अभिमान गेला की नाही, गर्वाचं हरण झालं की नाही. म्हणजे काय आहे, आम्हाला प्रत्येकाला अभिमान होतो, प्रत्येकाला आमच्या कलेचा, आमच्यामध्ये असलेल्या ज्ञानाचा कुठं ना कुठंतरी अहंकार, गर्व किंवा अभिमान होत असतो. पण इथं आलो ना की सगळा अभिमान इथं आल्यानंतर सगळे एकापेक्षा एक भेटतात. नुसते कीर्तनकारच नाही, तर सामान्य जे खाली बसलेले असतात ते कीर्तनकारापेक्षा कितीतरी पोचलेले असतात. आम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली असेल किंवा भगवद्गीता वाचली असेल तर त्यांनी अख्खी उपनिषद पाठ करून ठेवलेली असतात, सगळे गूढ अर्थ माहिती असतात. मग आम्ही काय बोलायचं? आणि त्यानंतर जे कीर्तनकाराला कीर्तन झाल्यानंतर प्रश्न विचारले जातात तेव्हा आम्हाला डोक्याला हात धरून बसायला लागतं. एवढं ज्ञान खालच्यांकडे असतं. फक्त काय आहे, प्रत्येकाचा पार्ट थोडा वेगळा असतो ना, प्रत्येकाचं जे डिपार्टमेंट आहे ते वेगळं आहे. आमचं कीर्तनाचं आहे, वक्तृत्वाचं आहे, तुमचं ऐकण्याचं आहे. काहींचं वक्तृत्वाचं असतं, काहींचं ऐकण्याचं असतं, काहींना गायला आवडतं त्यातलं असतं. प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे, ती प्रत्येक जण पार पडत असतो. याचा अर्थ असं नव्हे की त्याच्याकडे नाही आहे. म्हणून कोणीही आपल्यामध्ये असलेल्या कलेचा किंवा असलेल्या ज्ञानाचा चुकूनही अहंकार करायचा नाहीये. आणि मुळात या क्षेत्रावरती तेच घडतं की पंढरीच्या लोका नाही अभिमान. इथं कुणालाही तीळ मात्र देखील अभिमान होत नाही. आणि जर त्यातून ही चुकून जर झालाच ना तर तीळवरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. त्या भगवंताला जरी तीळभर जरी आम्हाला अहंकार झाला, कुणाला बाकीच्यांना झाला चालेल, पण वारकऱ्याला किंवा त्याच्या भक्ताला जरा जरी अहंकार झाला ना तरी तो त्याला सहन नाही होत. मग तो असा फुगलेला फुगा कधी एक काटा टोचून त्याला फोडून टाकेल ना हे सांगता येत नाही. म्हणून कुणीही आपल्या जवळ असणाऱ्या ज्ञानाचा, कलेचा किंवा जी योग्यता आहे तिचा अहंकार करू नये. जेवढं होईल तेवढं नम्रच राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण विद्या आहे, कला आहे, पण विद्या शोभते कधी? विद्या विनयेनं शोभते. जर आमच्याकडे विनय आहे, नम्र आहे तरच ती विद्या शोभून दिसते, अन्यथा त्या विद्येला काहीही अर्थ उरत नाहीये. मगाशी थोडस बोलणं झाल्यानंतर थोडासा एक यांनी अभंग घेतलेला होता, पण आमची आपापसात चर्चा चाललेली होती. तो थोडा विषय आला की काय आहे, जर मोठा पूर आला ना, मोठा पूर जर आला तर उभी असणारी जी ताट उभी असणारी भली भक्कम मोठी झाडं आहेत ना ती सहज वाहून जातात हो. पण जे आपल्याला शेवाळी माहितीये का, किंवा छोटस लवाळी, छोटं गवत असतं ते मात्र वाहून जात नाही कधीच. जर मोठा महापूर आला ना तर ही उभी असणारी भरभक्कम जी ताट आहेत ना अशी ती सरळ वाहून जातात. आणि जे असं आहे ना, जे गवत असं आहे ते कधीही वाहून जात नाही. किती पण मोठा पूर येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, कारण ते काय आहे, कसं आहे, ते नम्र आहे. आणि नम्र झाले भूता अनंता. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अभिमान धरायचा नाहीये. आम्ही नम्रच राहायला पाहिजे. आणि नम्र राहून जर भक्ती केली ना तर हीच थोर भक्ती आवडते देवा. कोणतीही भक्ती आवडत नाही, तर त्या भक्तीमध्ये नम्रता असायला पाहिजे. आणि आपल्या सर्वांमध्ये ही नम्रता आहे. म्हणून आपण सर्वांनी त्याचा एकदा नामघोष करूया का? करायचा ना? ठीक आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जरी या ठिकाणी असलो किंवा
किती म्हटलं ना तरी आज माईक नाही ना, सवय काय आम्हाला माईक वर बोलायची ना, म्हणून आवाज थोडा एवढं बोलून बोलून त्रास होतो, म्हणून सांगतो की तुम्ही बोला हो, विठोबा रुक्मिणी तुम्ही बोला. तर ठीक आहे. आणि काय असतं आता माईकचा विषय आला बघा, मला एक जर संधी मिळाली ना की तिथून माझ्या विषयाला सुरुवात होते. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की पवार महाराज तुम्ही कीर्तन करा, कारण काय आहे कीर्तनाला वेळ असतो आता हल्लीचा 2 तास, पण मी 4 तास सुद्धा करू शकतो. कारण विषय जर मिळत गेले, एक शब्द आला की त्याला विषय सुरू झाला, दुसरा शब्द आला दुसरा विषय सुरू झाला. मगाशी त्यांना सांगितलं की तुमचं प्रमाण मला सोडवायचं आहे, 10 मिनिटं वेळ द्या, म्हणून सगळं माझी प्रस्तावना सोडून मूळ पदावर आलं अभंगाच्या. पण अर्धा 1 तास झाला, परंतु त्यांच्या विषयावर काय अजूनपर्यंत पोहोचलेलो नाहीये. हे जरा माझी जरा वेगळी एक अशी घाणेरडी सवय म्हणायला हरकत नाहीये की विषय राहतो बाजूला, येतो मूळ पदावरती पर्यंत, पण जरा खूप लांबून येतं. म्हणजे जे असं खायचं असतं ना ते जरा असं फिरवून खाल्लं जातं, म्हणून थोडंसं आपण सर्वांनी समजून घ्यायचं. विठ्ठल आता पंढरीच्या लोकांना नाही अभिमान, पाया पडतील न एक मोठा. एक अभिमान तर सांगितला, आता दुसरा अभिमान काय आहे तर संप्रदायांमध्ये असणारा भेदभाव, की बाबा हा बैठक संप्रदायाचा आहे, हा काळसिद्धेश्वर संप्रदायाचा आहे, हा नरेंद्र स्वामींच्या संप्रदायातला आहे, हा वारकरी संप्रदायाचा आहे, पद्मनाभ आहे, शाक्त आहे, शैव आहे, वेगवेगळ्या संप्रदायाचा असल्यामुळे आमच्यामध्ये कुठे ना कुठेतरी परस्पराच्या विषयी थोडीशी भेदभावाची भावना निर्माण होते. तर कुणीही अशी भावना कधीच मनामध्ये निर्माण करता कामा नये. कारण काय असतं, प्रत्येकाला वाटतं माझा संप्रदाय म्हणजे श्रेष्ठ. जर आम्हाला वारकऱ्यांना वाटतंय ना की माझा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ, तर दुसऱ्या संप्रदायाला वाटतं की वारकरी नाही माझा श्रेष्ठ. म्हणजे प्रत्येकाची हीच भावना आहे. आणि एक लक्षात घ्या, रस्ते जरी वेगवेगळे असतील तरी अंतिम ध्येय मात्र एकच आहे. फक्त फरक एवढाच, कुणाला चपाती आवडते, कुणाला भाकरी आवडते, कुणाला पराठा आवडतो, पराठावाले आहेत आमच्याकडे, मसाला डोसा आवडतो, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, एवढाच फक्त फरक आहे. त्यामुळे प्रत्येकाचं मार्गदर्शन वेगवेगळं असतं. तत्व मात्र परब्रह्म तत्व किंवा सच्चिदानंद तत्व एकच आहे. सगळ्यांना तिथंच जायचंय, सगळ्यांची ध्येय तीच आहेत, परंतु फक्त मार्ग वेगवेगळे असल्यामुळे आम्हाला वाटतं की तो काय त्या मार्गाने चाललाय, आमचा मार्ग किती चांगला आहे. आम्ही या मार्गावरती आहोत म्हणून आम्हाला माहिती आहे, त्याच्या मार्गाने आम्ही गेलेलो नाहीये. म्हणून जरी आम्ही त्या मार्गाला नसलो तरी त्याला दोष द्यायचा नाही. कारण कोणत्याही संप्रदायामध्ये कधी वाईट शिकवलं जात नाही. संप्रदाय म्हटला 4 लोक एकत्र आली की तिथं चांगलंच बोललं जातं. आपल्याला जर वाईट बोलायचं आहे ना तर अशा 10 मंडळीमध्ये आपण वाईट नाही बोलणार. पर्सनल कोणाला एका व्यक्तीला घेऊन त्याच्याशी वाईट बोलू, पण असं 10 लोकांमध्ये वाईट चर्चा करणार नाही आम्ही. काहीतरी आम्हाला मर्यादा आहे. म्हणजे जिथं 4 लोक एकत्र येतात ना तिथं चांगल्याच चर्चा होतात. म्हणून कुठल्याही संप्रदायाला आम्ही दोष देता कामा नये. जर संप्रदायाला दोष द्यायला लागलो तर मग परत देवांमध्येही भेदभाव केला जातो. कारण गणपत्यवाले जे आहेत ते गणपतीची उपासना करणारे आहेत, आणि आम्ही विठ्ठलाचे म्हणजे पांडुरंगाचे म्हणजे वैष्णव. काही शैव आहेत, शंकराचे भक्त आहेत ते शैव आहेत. काही चिकन मटन खाऊन भक्ती करणारे आहेत, काही आपल्यासारखे माळा घेऊन भक्ती करणारे आहेत. मग असं आहे का की फक्त माळ ज्याने घातले त्यालाच तो प्रिय आहे, किंवा माळ घातणारा भक्तच तो त्याला आवडतो भगवंताला, चिकन मटन खाणारा आवडत नाही असं आहे का? किंवा त्याच्यावर कृपा करणार नाही असं आहे का? नाहीये ना. आता बघा ना, उच्च नीच काही तिष्ठे भक्तिभाव. काय आहे, प्रभू रामचंद्र जे आहेत या प्रभू रामांना वास्तविक राजा आहेत आणि त्यात परत वनवासात चालले. मग त्यांना कुठं बोरं मिळाली नसती का हो? त्यांना बोरं मिळाली नसती का कुठे? पण तरी सुद्धा शबरीकडून का खाल्ली? कारण त्याच्यामध्ये असणारा जो शबरीचा भाव आहे तो भाव त्या प्रभू रामचंद्रांना महत्वाचा होता. आता एवढा मोठा राजा असणारा भगवान श्रीकृष्ण, त्याला पोहे कुठे मिळत नव्हते? पोहे मिळाले नसते का? त्याच्याकडे धान्याचं भांडार नाहीये का? आहे ना. परंतु तरी सुदाम्याचे पोहे का? कारण त्याच्यामध्ये असणारा सुदामाचा जो भाव आहे तो महत्वाचा आहे. विदुराच्या कण्यांमध्ये त्याचा भाव महत्वाचा आहे. म्हणून भगवंत जो आहे ना तो काय गोष्ट देतोय ते बघत नाहीये, त्याच्यामध्ये असणारा आपला भाव बघतो. म्हणून आपला भाव कधीही शुद्ध असला पाहिजे.
मला पूजा करायची आहे, पण पूजा करायचा विधी मला माहिती नाहीये. आधी कुंकू लावावं का आधी देव पुसून घ्यावा का आधी फुल वाहावं की आधी बत्ती लावावी दिवा लावावा हे मला माहिती नाहीये. मग माहिती नसलं ना तरी चालेल, ज्या पद्धतीने मला करता येते ना तशी चालेल. त्याला मग एखादं पुष्प द्यायचं, फळ द्यायचं की आणखीन काय, ही अशी कोणतीही बंधन नाहीये. पत्रम पुष्पम फलम तोयम यामे भक्त्या प्रयच्छन्ति. जे काही तुम्हाला द्यायचं आहे ना, तुम्हाला तुमच्याकडे फळ नाहीये फुल द्या, फुल नाहीये ना झाडाचं एक पान द्या, पान नाहीये ना तर पाण्याचा एक थेंब जरी त्या भगवंताला आम्ही अर्पण केला ना, फक्त भाव शुद्ध असेल तर तो त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तो त्याचा स्वीकार करणार आहे. म्हणून आम्हाला काय येतंय आणि काय नाही येतंय हे महत्वाचं नाहीये, तर त्याच्यामध्ये असणारा भाव महत्वाचा आहे. म्हणून ते शैव आहेत, म्हणून त्यांचा हा पांडुरंग काहीतरी वाईट करेल असं नाहीये. वास्तविक बघायला गेलं ना तर आता जी मूर्ती आपल्या पांडुरंगाची आहे ना त्याच्या इथं जर बघितलं तर भगवान शंकर इथं दिसतील आपल्याला. कधी नीट निरीक्षण केलं, आता तिथं नाही बघता येणार पण फोटोचं झूम करून बघितलं तर लक्षात येईल भगवान शंकरांचं स्थान इथं आहे. का स्थान आहे आता थोडस तुमच्याकडे पण येऊया. का स्थान आहे तिथे? कारण पंढरपूरला येणारा पहिला वारकरी जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत. भगवान शंकर स्वतः शिव आहेत, स्वतः शैव आहेत. मग वैष्णवांची वारी करणारे पहिला वारकरी म्हणून त्यांची गणना आहे. ओम नमो शिवाय, आधी कावडी घेतली खांदी, मिळाली वैष्णव मांदी, त्यांचे चरण रज वंदुरे. पहिले जे कावड घेऊन खांद्यावरती निघालेले आहेत ना ते भगवान शंकर निघालेले आहेत. कापडी म्हणजे प्रवासी यात्रे करू. भगवान शंकरांनी पहिली यात्रा पहिली वारी सुरुवात केलेली आहे. बरं निघाले ते एकटे नाही, अख्ख्या परिवाराला समवेत घेऊन निघालेले आहेत, एकटे नाही आलेले आहेत. कारण भगवान शंकर निघाले, पार्वती मातेने विचारलं कुठे चाललात? पंढरपूरच्या वारीला चाललोय पांडुरंगाला भेटायला. पांडुरंगाच्या भेटायला चाललाय, मग मला पण यायचंय. अगं तू नको येऊ, लाखोच्या संख्येने तिथं वारकरी असतात, त्याच्यामध्ये कुठं हरवलीस तर काय करायचं. पण स्त्रीच्या हट्टापुढे कोणाचं काय चालतं का? नाही. निघाली पार्वती सुद्धा निघाली. पार्वती निघाल्या बरोबर शेजारी असणारे गणपती बाप्पा आई बाबा कुठं चालले म्हणून त्यांच्या मागे धावत धावत आले, मला पण यायचंय, मलाही तुमच्या सोबत यायचंय. म्हणून गणपती बाप्पांनाही सोबत घेतलंय. आता एकटे शंकर असते तर कसेही गेले असते, पण एवढी मांदी याळी आहे, सगळा परिवार सोबत आहे, म्हणून मग गाडी बोलवली. गाडी नंदी बाबांना बोलवलं आणि मग त्याच्यावरती ही सवारी बसली. पार्वती माता, गणपती बाप्पा आणि भगवान शंकर, आणि मग वारीला सुरुवात झाली. मग एक अभंग येतो बघा. आता तेवढा चाल लावायला टाइम नाही आपल्याकडे, पण एक अभंग आहे. 11 लोचन त्यासी 5 मुख, 11 लोचन त्यासी 5 मुख, 8 कान पुच्छ 2. तुम्हाला कधी तो अभंग मिळाला असेल सोमवारच्या अभंगांमध्ये. मलाही पहिला कळायचं नाही की अभंग काय हा, असा कुठला प्राणी आहे की 11 लोचन, लोचन म्हणजे डोळे, 11 लोचन त्यासी 5 मुख, 8 कान पुच्छ 2. हा नक्की प्राणी तरी काय? 10 पाय चहू चालत जाय, 9 गमाय साबत आहे. नक्की प्राणी कोणता आहे हा? मग वर्णन काय आहे? भगवान शंकरांच्या पहिल्या वारीचं वर्णन आहे. 11 लोचन म्हणजे 11 डोळे. मग हे जे परिवार निघालेला आहे त्या सगळ्यांची संख्या मिळाली डोळ्यांची तर किती आहे? 11 आहे. कशी सांगा बघू? 2 कोणाचे? नंदीचे 2, शंकराचे नंदीचे 2, शंकराचे 3, शंकरांचे 3, सापाचे 2, सापाचे 2, 2. किती झाले? 7 झाले. आणखी पार्वती आणि गणपती टोटल किती झाले? 11. 11 लोचन आणि त्यासी 5 मुख. आता 5 तोंड कोणाची? पार्वती माता, शंकर, गणपती बाप्पा,
बिल्ली आणि साप. आणि साप यांची तोंडांची संख्या किती झाली? 8 पाय, सॉरी 8 कान. आता या सगळ्यांची संख्या कानांची बघितली तर 8 आहेत. सापाला कान नसतात म्हणून कान ग्राह्य धरलेले नाहीत. आणि 10 पाय, सापाला पाय नसतात. नंदीचे पाय 4 आहेत. म्हणून टोटल संख्या झाली. हे खूप नंतर कळलं की बाबा काय आहे. आणि 2 हा, म्हणजे अशी बघितली तर या शंकरांनी पहिली जी वारी आहे ना, इथं येणारा पहिला वारकरी परिवारा समवेत मिळवून ही वारी निघाली भगवान शंकरांची. आणि म्हणून भगवान शंकर जर तिथं स्वतःहून येत असतील या विष्णूंच्या इथे किंवा पांडुरंगाच्या इथे, ते जर एकमेकांमध्ये भेदभाव पाळत नाहीयेत. पांडुरंगाला वाटलं की आपल्या आराध्यांची म्हणजे भगवान शंकरांची सेवा करावी म्हणून गणपती बाप्पांचं रूप घेतलं आणि कोटीपुत्र म्हणून वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मिळवलं. भगवान शंकरांचा पुत्र म्हणून जन्म घेतला पांडुरंगाने म्हणजे भगवान विष्णूने गणपतीच्या रूपात. म्हणून एक अभंग सुद्धा आहे, तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझ्या नोहे. आणि भगवान शंकरांनी काय केलं, भगवान विष्णूंची सेवा करता यावी यासाठी रामाचा जेव्हा अवतार होता त्यावेळी हनुमंतरायांचा अवतार घेऊन त्यांची सेवा केली. मग हे जर एकमेकांमध्ये दुजाभाव करत नाहीत तर आपण यांच्यामध्ये दुजाभाव करणारे कोण? म्हणून कोणीही कुठल्या संप्रदायाचा भेदभाव करायचा नाहीये. आणि आपण तेवढ्या मताचे आहोत चांगले नाही असं नाही, पण तरीही सांगणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका. आता एवढ्या सगळ्या अवस्था या पंढरपुरामध्ये आहेत. म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात शेवटच्या चरणामध्ये की एकदा तरी काय सांगतात, पण तुका म्हणे जाय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची घरी यम नये. काय असतं, आम्ही जो आता जास्त वेळ घेणार नाही, 5 मिनिटं घेणार आहे कारण वेळ झालेली लक्षात आहे माझ्या. पण काय आहे ना, आपण या संसारात असताना प्रपंचामध्ये असताना प्रत्येकाला एकच इच्छा आहे की मला सुख मिळावं, दुःख मला कधीही मिळू नये. वारंवार मला सुखच मिळावं आणि याच अपेक्षेने माणूस रात्रंदिवस काम करतो, कष्ट करतो, पैसा मिळवतो. नको ते हवं ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो, मोबाईलचा वापर करून मनाला शांत करायचा प्रयत्न करतो. पण कितीही काही प्रयत्न केले तरी सुख काही आम्हाला मिळालं नाही आणि दुःख काही आमचं गेलेलं नाहीये. म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात की तुला जर सुख हवंय ना तर काय कर, मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व सुखाचा आगर म्हणजे पंढरपुरामध्ये असणारा पांडुरंग आहे. म्हणून काय कर, सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. फक्त एकदाच जायचंय सुखासाठी, सुखासाठी एकदाच जायचंय, सुखासाठी एकदाच जायचंय. आणि एकदा का जाऊन त्या सुखाची प्राप्ती झाली ना आम्हाला की नंतरची जी आमची अवस्था आहे ना ती थोडी वेगळी होते. आम्ही आता जे गेलेलो ते अपेक्षा घेऊन गेलेलो आहे की आम्हाला सुख मिळावं, तळमळ आहे सुखाची. म्हणून या सुखासाठी, या आनंदासाठी आम्ही एकदा पंढरीला आलो. पण एकदा येऊन गेलो ना की ते आमचं झालं माहे. एकदा येऊन गेलो ना की मग लक्षात येतं की अरे माझा खरा बाप आणि खरी आई तर ही आहे, खरा बाप आणि खरी आई तर ही आहे. मग मी जेव्हा इथून निघून जाईन ना मग तेव्हा सारखी आठवण येते. कुणाची? आई वडिलांची आठवण येते, आई वडिलांची आठवण येते. माझे माहेर पंढरी आहे आणि पंढरपुरामध्ये उभा असणारा दुसरं चरण काय त्याचं, आई आणि बापा आणि आई, माझी विठ्ठले रखुमाई. मग माझी खरी आई आणि खरा बाप तर तिथं आहे. म्हणून हे लक्षात कधी येतं, पंढरपूरला गेल्यानंतर. म्हणून एकदाच जा सांगतायत. मग एकदा गेला ना की परत त्याच्या वाऱ्यात इथं चालू राहतात. मग परत सांगायची गरज नाही तुकाराम महाराजांना. नाही तर सांगितलं असतं सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी 100 वेळा जाय पंढरपूर असं सांगितलं असतं ना. पण एक वेळच सांगितलं कारण तुकाराम महाराजांना माहिती आहे एकदा हा गेला ना आणि पंढरीचे भूत बघितलं ना, कालच चर्चा झाली, हे किती जण झपाटलेले आहेत
एवढे सगळेजण झपाटलेले आहेत, वेळ लागलाय हो यांना, वेळ लागलाय यांना, म्हणून हे इकडे येतात, होय की नाही? हे बिघडलेले आहेत, आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडा ना, हे सगळ्यांना बिघडवतात. एकदा इथं आला ना की हे भूत सोडतच नाही कुणाला, म्हणून एकदा फक्त इथं येऊ दे म्हणतात तुकाराम महाराज, मग त्याच्या कचाट्यात बरोबर सापडतं. एकदा त्यानं काय यांना झपाटलं ना की मग सोडत नाही. म्हणून एकदा तरी या पंढरपुराला त्या पांडुरंगाला भेट द्या. मग जर तुम्ही पांडुरंगाला अशी भेट दिली ना की तुमचं ते माहेर होऊन जाईल, ते आई वडील होऊन जातील आणि परत 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 तुम्ही याल. आज असे आलात ना, पुढच्या वेळी वारीतून चालत याल. आज जे वारकरी चालत येतात ते मनात आलं तर ट्रेननी येणार नाहीत का, गाडीने येणार नाहीत का, पण चालतच अट्टहास करून का? कारण या वारीचं काहीतरी महत्व आहे. वारीचं महत्व काय तर वारी वारी जन्म मरणाते वारी, मरणाची नाही मरणाते वारी. म्हणजे काय, ही वारी केल्यानंतर आमची जी 84 लक्ष योनीची जी वारी आहे ना, सारखे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, ह्या ज्या वाऱ्या आहेत ना, त्या वाऱ्यांवरती वार करण्यासाठी असणारी ही वारी आहे. म्हणून प्रत्येकाने वारीला येणं अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे बंधन नाहीये, पण हे आल्यानंतर आपण त्या वाऱ्यांमधून मुक्त होऊ शकतो. मग ज्याला त्या वारीतून मुक्त व्हायचंय त्यांनी ही वारी करावी, म्हणजे त्या वाऱ्यांमधून आपोआप मुक्त होणार आहे आणि त्या पांडुरंगाच्या ठिकाणी आपण वारंवार वारंवार येणार आहेत. बरं, आल्यानंतर झालं काय तर तयाची घरी यम नये, तयाची घरी यम नये. आता याच्याबद्दल सांगायचं होतं भरपूर काय काय, पण आता शॉर्टकट मध्येच सांगतो 2च मिनिटांमध्ये की तयाची घरी यम नये म्हणजे काय तर माणसाचा ज्यावेळी मृत्यू होतो तेव्हा मृत्यूपाश टाकायला येणारा कोण आहे? यम आहे. पण इथं जे आहेत ते सगळे वैष्णव आहेत किंवा भक्त आहेत भगवंताचे, म्हणजे भगवंताचे भक्त आहेत. त्यांना यम न्यायला येतो की भगवंताचे गण न्यायला येतात? जो शंकराचा भक्त आहे त्याला शिवगण न्यायला येतात, जो विष्णूचा भक्त आहे त्याला विष्णुगण न्यायला येतात. आणि ज्यांनी कधी आयुष्यामध्ये पुण्य कमवलेलं नाही किंवा कमवलंय पण ते थोडंसं आहे, पापाचं वजन जास्त आहे, त्याच्याकडे कोण येतात? यमाचे गण येतात किंवा यम येतात. मग आम्ही जे वारकरी आहोत ना, आम्ही जे वैष्णव आहोत, ते इथं आल्यामुळं संत मांदियाळीमध्ये राहिलो आणि संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आमच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या वासनाच मुळात संपून गेल्या, त्याचं मुळापासून खंडन झालं. याच्यामुळे आम्ही पापमुक्त झालो. आणि पंढरपूरचा महिमा बघितला तर खूपच आहे. पंढरपूरचा महात्म्याचे अभंग आपण बघितले तर वेळ नाही म्हणून सगळं सांगत नाही, पण इथं आल्यानंतर सगळ्यापासून मुक्त झालो ना, म्हणून आम्ही भगवंताचे प्रिय भक्त झालो. मग ज्याची नाळ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला, ज्याची नाळ त्याच्याशी जोडलेली आहे त्या पद्मनाभाशी, त्याच्या घरी यम येईल का यायला? मृत्यू होणार नाही, हे देह सोडणार नाही असं नाही म्हणत आहे, पण तयाची घरी यम नाही. आम्हाला वैकुंठ धाम मिळणार आहे किंवा ज्या देवाची आपण उपासना करतोय, जो आराध्य आहे त्याचा लोक त्याचं स्थान आम्हाला मिळणार आहे. आम्हाला कधीही नरकामध्ये किंवा यमपुरीमध्ये जायची आवश्यकता पडणार नाही आहे. आणि असेच आपण भक्त मंडळी आहोत जे कधीही त्या चुकीच्या मार्गाला जाणार नाही आहोत. आपला मार्ग जो आहे तो निश्चळ आहे, अटळ आहे आणि चांगला आहे. आणि म्हणून कोणीही याच्यातून आड मार्गाला जाणार नाही, सगळे चांगल्या मार्गावर आहेत. आता बराच वेळ झालेला आहे, पोटामध्ये कावळे सुद्धा ओरडतायत. हा, पंढरीचे वारकरी मोक्षाचे अधिकारी. कारण काय आहे? मुखी नाम अतिमोक्ष, साक्ष सकळांची, ऐशी साक्ष सकळांची. मुखामध्ये नाम आणि हातामध्ये मोक्ष घेऊन फिरणारे आहेत वारकरी, एवढा अधिकार वारकऱ्यांचा आहे. आणि म्हणून त्याच्या घरामध्ये यम येणार नाहीये. किंवा आम्हाला ज्या मुक्ती सुद्धा पाहिजे आहेत ना, त्या सगळ्या तुम्हाला इथंच मिळणार आहेत. कुठेही दुसऱ्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही. एवढं या पंढरपूरचं महत्व आहे. आणखी थोडं वेगळं काय सांगायचं होतं, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. उपवास सुद्धा आहे प्रत्येकाचे आणि वेळ सुद्धा खूप झालेला आहे, थकवा सुद्धा भरपूर आलेला आहे प्रत्येकाला. हे सगळ्या गोष्टी मी समजून घेतो. फक्त एक प्रत्येकाजवळ असे आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी आज मला कृतकृत्य करून ठेवलेलं आहे, धन्य केलेलं आहे. कारण या क्षेत्रामध्ये खूप वर्षी इच्छा होती की इथे येऊन थोडस तरी बोलावं, कीर्तन नाही तर प्रवचन तरी या क्षेत्रामध्ये व्हावं. आणि खरोखरच आपल्या सर्वांच्या सहयोगाने हे सगळं साध्य झालं. इथे असणारे हे पवार महाराज आहेत, यांचा संघ ज्या वेळेपासून मला, आता वास्तविक सांगायला गेलं ना तर मी आहे काडसिद्धेश्वर संप्रदायातला, मी काडसिद्धेश्वर संप्रदायातला. म्हणून जरी मी कीर्तन करत असेल ना तरी थोडं तिकडच्या पद्धतीने करतो, माझा थोडा मार्ग तिकडचा आहे. पण मग त्याच्यामुळे होतं काय, इथले अभंग, इथल्या काकड आरत्या, आता तिथल्या काकड आरत्या वेगळ्या आहेत,
किंवा इथला हरिपाठ चालतो, हरिपाठ मला येत नाही असं नाही, पण माझा जास्त कल असतो तुकाराम महाराजांच्या 12 अभंगांकडे. तिथली माझी जे काही हे आहे सगळा माझा मार्ग ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने मी जास्त चालतो. पण असं भेदभाव नाहीये कुठला, पण इथलं काहीतरी वेगळं आहे ना. मग हे वेगळे पण मिळण्यासाठी आहे ना, मला उत्तम साथ जर कोणाची असेल तर ती पवार महाराजांची लाभली. आणि त्यांच्यामुळं ज्यावेळी मला त्यांची साथ लाभली ना, त्यावेळीपासून वेगवेगळे अनुभव यायला लागले. आता शब्दात सांगण्यासारखे ते अनुभव नाहीयेत आणि मांडायला गेलो तर प्रत्येकाला कळतीलच हे सुद्धा सांगता येणं शक्य नाहीये. पण त्यांची कृपा माझ्यावरती भरपूर आहे म्हणून त्यांचेही आभार मानतो. त्यांच्याच बरोबर असणाऱ्या आमच्या या माऊली यांचं सुद्धा आमच्यावरती खूप म्हणजे असे काय आहे शब्दात सांगता येत नाही बाबा. एवढा आदर करतात ना की मलाच कधी कधी मग स्वतःची थोडस असं मान खाली घालावी असं वाटतं मला कधी कधी, की काय एवढे लोक प्रेम देतात ना इथले सगळे हे वारकरी मंडळी. सगळ्यांशी ओळख नाहीये आपली, सगळ्यांशी माझी ओळख नाही, पण आता नक्की होईल ओळख सर्वांना. आता सगळ्यांची ओळख होईल. तर सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मला सांभाळून घेतलं म्हणून आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचे आभार म्हणजे ज्या ठिकाणी आपण इथं आज वस्ती करतोय त्यांचे देखील आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. की बघा काही ठिकाणी असं व्हायचं, ऐकायला आलेलं म्हणजे की आम्हाला बॅगा सुद्धा ठेवायला अडचण व्हायची, मग व्यवस्थित आम्हाला सोहळा साजरा करता येत नाही. पण इथंही त्यांनी जागा निर्माण करून दिली. बरं नुसती जागा निर्माण करून दिली नाही तर आमच्यावर पूर्ण विश्वास टाकला. कधी ते म्हणाले का हो इथं आल्यानंतर कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही, तुमचं काम तुम्ही करायचं, तिथं झोपायचं, इकडं तिकडं कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही, काय उचलायचं नाही, काय नाही, असं कधी म्हणाले का? किंवा आवाज करू नका. आज रात्री आम्ही 3:30 वाजेपर्यंत बोलत होतो काल, आमची काकडावरती तिथंच झाली. पण कुणी असं म्हणालं का यांच्या घरातील की बाबा आम्हाला त्रास होतोय म्हणून? नाही. म्हणजे आम्हाला त्यांचे सुद्धा आभार मानणं फार गरजेचं आहे की त्यांनी आम्हाला एवढं सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. पांडुरंगाचा आशीर्वादच आहे म्हणा की त्यांची आमची भेट झाली. आणि बघायला गेलं तर ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी त्यांचं वाचन आणि त्यांचं ते सगळं किती पाठांतर आहे बघितलं, त्यांचं ज्ञान किती असो. तर त्यांचेही एकदा आभार की आम्हाला सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो त्यांचे की हे सगळं काही त्यांच्यामुळे आज शक्य होतंय. आणखीन एक म्हणजे काल उभ्या ज्या राहिल्या शेवट कीर्तन झाल्यानंतर त्यांनी जे मांडलं, आता मला काय त्यांच्याबद्दल एवढी माहिती नाही, पण मला असं समजलं की त्या माई म्हणून आहेत आणि आपले पहिले गुरुवर्य लाड महाराज. तर त्यांच्याबद्दलही कळलं की आज ते आपल्यामध्ये नसतील तरीही मला वाटतं काल त्यांच्या स्वरूपात तुम्हाला कुठंतरी त्यांची जाणीव झाली असावी. काल त्यांची आठवण त्यांच्या रूपानं कुठंतरी इथं आली असावी. त्यांची स्वप्न काय आहेत, कशासाठी किती धडपड केली. आणि काय आहे ना, कीर्तन करायला बोलायची संधी मिळते, प्रवचन करायला बोलायची संधी मिळते, पण सर्वसामान्याला आणि सर्वसामान्यही बोलेल, पण त्यातल्या त्यात स्त्री. आणि म्हणून कोणीही बाबा जर बोलायला आलंय ना इथं कोणतरी तर त्याला जरा 5 मिनिटं बोलू द्या, त्याच्या मनोगत. कारण त्याने हृदयामध्ये ते साठवून ठेवलेलं आहे त्याचं जे दुःख आहे ते, आणि ते इतर कुठं काढू शकत नाही ना, तर ते या ठिकाणी जर काढतंय तर आपलं भाग्य आहे की आपण त्या पात्रतेचं आहोत ते ऐकण्याचं. आणि म्हणून त्यांनी आमच्यावर जी कृपा केलेली आहे म्हणजे गुरूंनी त्यांच्या आपले जे त्यांच्याही मुळे आज आपल्याला सगळं हे अनुभवायला मिळत आहे. तर या सर्वांचे आभार मानून सगळ्यांचे एकदा सगळ्यांना नमस्कार करून झालेली ही जी सेवा आहे ना ती पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण करतो. ज्ञानेश्वर